आपल्या शासकीय निवासस्थानी काही अधिकाऱ्यांना देखील मी तिथे बोलावून घेतलेले. पहिल्या आणि शेवटच्या भाषेत सांगणार आहे, जर का कुठल्याही शिवसैनिकांवरती सूडबुद्धीने कोणीही वागलं तर माझ्यापेक्षा दुसरा कोण वाईट नाही असं ज्या काही सूचना द्यायच्या तर 100% सूचना देतो. दुसरं, आज खरं तर 2 दिवसापूर्वी शासन निर्णय झाला आणि नंदुरबार जिल्ह्यामधील ध्वजारोहणासाठी मला इथे जबाबदारी दिली गेली. तर योगायोग मला म्हणावं लागेल, मगाशी आमदार मोदींनी सांगितलं, परंतु मगाशी मी जाहीरपणे सांगितलंय की आज जिल्हा स्तरावरती मी आलोय, परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीचा प्रत्येक तिथल्या प्रांत कार्यालयाचा तहसीलदार कार्यालयाचा मी स्वतः आढावा घेणार आहे स्वतः. आणि मी पुण्यातच सांगतो, माझा कुठलीच आढावा भेटत ही शिवसैनिकांशिवाय होतच नाही. माझ्या जिल्हा प्रमुखांना माझ्या शेजाऱ्या बसूनच मी आढावा भेटत घेतो. कधी हात मारा, कधी मला संपर्क करा. माझा एकच मोबाईल नंबर आहे, माझा कुठला दुसरा मोबाईल नंबरच नाही. म्हणजे गेल्या 15-20 वर्षामध्ये एकच मोबाईल नंबर आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर पण एकच नंबर आहे, जो 24 तास चालू असतो, कधीच बंद होत नाही. जे नगर परिषदच्या निवडणुकांमध्ये आपण जे यश प्राप्त केलं, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपली लढाई काय वैयक्तिक कोणाशी नाही, ना कुठला वैयक्तिक पक्षाची आहे, ना कुठल्या वैयक्तिक व्यक्तीशी आहे. आपली लढाई ही फक्त आपल्याला असलेली जबाबदारी ही आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त काम हा जनतेलाच लागला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी लागला पाहिजे. आणि त्याच फक्त आपण कार्य करतो. आणि मी आल्यापासून जे पाहतोय, आताच आपण जे शिवधाम आपण जे मला दाखवलं, म्हणजे आणि विशेषतः नगरपालिकेची जी इमारत मी पाहिली, मला वाटत नाही राज्यामध्ये अशी कोणी नगर परिषदची इमारत फक्त 21 कोटीमध्ये इतकी मोठी इमारत उभी राहू शकते. आणि इतकं सुंदर नियोजन आपण केलेलं आहे. आणि मला वाटतं असा नेता थोडा उशिरा का होण्यापर्यंत शिवसेनेमध्ये आला याचा नक्कीच मला आनंद आहे.